नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिझनेसवाला मराठीमध्ये. तर आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय आणि व्हिडिओ मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आहे. दुधाचं फॅट हे कसं वाढवायचं याचा एक गुप्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप रामबाण असा मित्रांनो उपाय आहे. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तर आता दुधाचं फॅट आणि एस-एन-एफ हे वाढवण्यासाठी बरेच लोक बरेच उपाय करतात. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माणसांचा जो आहे किंवा शेतकऱ्यांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. तर आता महाग चारा, महाग पशुखाद्य याचा जास्त प्रमाणावर लोक वापर करतात. बरेच लोक कमी खर्चात देशी उपाय बराच वेळ करत बसतात, पण त्याचा मित्रांनो काय फायदा होत नाही आणि फॅट आणि एस-एन-एफ हे वाढलेले मित्रांनो दिसत नाही. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर पैसे जे आहेत ते तुमचे वाया जातात किंवा दुधाचे पण पैसे खूप कमी प्रमाणात आपल्याला तिथं मिळतात. याच्यावर खूप सोपा उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि यासाठी कोणताही खर्च मित्रांनो तुम्हाला होणार नाही. एकदम नॅचरल पद्धतीनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची. ती एक गोष्ट काय करायची ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. तर आता उपाय सांगण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला मित्रांनो विसरू नका. तर आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ह्या उपायासाठी एक शास्त्रीय कारण आहे मित्रांनो आणि ह्या शास्त्रीय कारणाचा अभ्यास करूनच मी तुम्हाला हा व्हिडिओ सांगतोय. तर आता 100% सायंटिफिक उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यासाठी मित्रांनो कुठलाही बेकायदेशीरपणा आपण करणार नाही. एकदम नॅचरल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय जो आहे तो दूध काढल्यानंतर तुम्हाला करायचा आहे. आता तुम्ही मला दूध काढल्यानंतर आपण काय करणार आहे? तर मित्रांनो आपण ह्यासाठी कुठलीही भेसळ करणार नाही. एकदम नॅचरल उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आता पूर्वी काय व्हायचं, की दूध आपण जेव्हा विकायला जायचो तेव्हा दुधाची डिग्री चेक केली जायची. आता डिग्री म्हणजे नेमकं काय मित्रांनो, सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगतो. डिग्री म्हणजे दुधाची घनता. दूध किती घट्ट आहे ह्याच्यावर दुधाची डिग्री आपण काढायचो. आता डिग्री आणि फॅटचा खूप जवळचा संबंध आहे. जेवढी जास्त डिग्री तेवढं जास्त याच्यामध्ये फॅट आणि एस-एन-एफ हे असतं. तर एकदम सोपा उपाय मित्रांनो करायचा आहे, की आपल्याला ह्या दुधाची डिग्री वाढवायची. आता डिग्री तुम्ही कशी वाढवणार आहे? तर आता उपाय मी तुम्हाला सांगतो. दुधात मित्रांनो जवळपास 80% एवढं पाणी असतं. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, एकदम सोप्या पद्धतीनं दुधाची डिग्री वाढवायची. म्हणजेच दुधाचं तापमान आपण कमी करायचं आहे. कारण दूध काढल्या-काढल्या दुधाचं तापमान हे म्हैशीच्या बॉडी टेम्परेचर एवढं असतं किंवा गाईच्या बॉडी टेम्परेचर एवढं असतं. त्यामुळं आपल्याला दुधाची जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी करायचं आहे. आता दुधाचं टेम्परेचर कमी केल्यावर आपोआप दुधाची डिग्री देखील वाढते. त्याच्यामुळे तुमचं फॅट आणि एस-एन-एफ हे जास्त दिसतं. तर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, की एक बॉटल तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थंड पाणी तुम्हाला भरायचं आहे किंवा त्या बॉटलमध्ये पाणी भरून ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या बॉटलचं जे आहे ते झाकण पॅक लावायचं आहे आणि ते तुम्ही दूध काढल्यानंतर ती बॉटल त्या दुधामध्ये ठेवायची. आता मोजून 15 ते 20 10 ते 15 मिनिटं तुम्ही ठेवू शकता. 10 ते 15 मिनिटं जरी तुम्ही ती बॉटल दुधामध्ये ठेवली, तरी दुधाचं टेम्परेचर हे रूम टेम्परेचरला येतं आणि त्या दुधाची डिग्री जी आहे ती वाढलेली तुम्हाला दिसते, घनता वाढलेली तुम्हाला दिसते आणि ह्याच्यामुळंच तुमचं फॅट आणि एस-एन-एफ हा एकंदरीत वाढलेला तुम्हाला दिसतो. तर खूप इंटरेस्टिंग मित्रांनो हा मुद्दा आहे. तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा, की ह्या उपायानं किती तुमच्या दुधामध्ये फरक पडला आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.